आजच्या लेक्चरमध्ये बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण लाईट नावाचा टॉपिक सुरू करणार आहे. लाईट टॉपिकमध्ये आता हे लाईट म्हणजे काय बघा, लाईट ही एक टाइप ऑफ एनर्जी, लाईट ही एक काय टाइप ऑफ एनर्जी. ह्या एनर्जीमुळे किंवा ह्या लाईटमुळे आपण काही पाहू शकतो, काही पाहू शकतो. ऑब्जेक्ट पाहण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टी पाहण्यासाठी लाईटचा काय यूज होतो आपल्याला. ठीक आहे, मग लाईट इज अ टाइप ऑफ एनर्जी विच इनेबल अस टू सी, विच इनेबल अस टू सी. कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी काय यूज करतो, कोणत्या एनर्जीचा यूज करतो, लाईट नावाच्या एनर्जीचा यूज करतो. ज्यावेळेस ही लाईट समजा आपला आहे आणि समजा एक ऑब्जेक्ट आहे ए नावाचा, ज्यावेळेस एखादी रे ऑफ लाईट ह्या ऑब्जेक्टवरती पडते, ज्यावेळेस एखादी रे ऑफ लाईट ह्या ऑब्जेक्टवरती पडते, ह्या ऑब्जेक्टवरून ती लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांमध्ये येते. ऑब्जेक्टवरती ती लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांमध्ये येते, त्यावेळेस तो आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. असं कधीच होत नाही की रे ऑफ लाईट आपल्या डोळ्यावरती पडली आहे आणि मग ऑब्जेक्टवरती पडली, असं कधीच होत नाही. रे ऑफ लाईट त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती पडते आणि मग तो आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. फॉर एक्झाम्पल, एखादा टॉर्च जर आपण आपल्या डोळ्यात मारला तर आपल्याला कुठचं दिसतं का, नाही दिसत. पण जर एखादा टॉर्च आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती मारला तर आपल्याला ते दिसतं. कारण काय, तो ऑब्जेक्टवरती आपण टॉर्च मारला, त्या ऑब्जेक्टवरची लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या कुठे गेली, डोळ्यामध्ये गेली. इथे सांगायचं काय, लाईट हे काय, लाईट ही टाइप ऑफ एनर्जी आहे ज्याच्यामुळे काय आपण पाहू शकतो, ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, पाहू शकतो. ठीक आहे, मग ह्या लाईट, ही जी लाईट आहे ही लाईट काही प्रॉपर्टीज एक्झिबिट करते. ह्या प्रॉपर्टीजमध्ये बघा, प्रॉपर्टीज ऑफ लाईट, काही प्रॉपर्टीज तुम्ही 11-12ला शिकणार. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस एखादी लाईट एखाद्या प्लेन सरफेसवरती इन्सिडेंट होती, ती त्याच मीडियममध्ये काय होती, रिफ्लेक्ट होती किंवा बाउन्स बॅक होती. काय होती, बाउन्स बॅक. फॉर एक्झाम्पल, एखादा बॉल आहे, तो बॉल जमिनीवरती टाकला, तो बॉल पलीकडे जातो का परत वरती बाउन्स होतो, परत वरती बाउन्स होतो. ह्या प्रॉपर्टीला, लाईटच्या ह्या प्रॉपर्टीला म्हणतो रिफ्लेक्शन. काय म्हणतो, रिफ्लेक्शन. दुसरी प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन, ज्यावेळेस लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून पास होते त्यावेळेस ती तिची डायरेक्शन चेंज करते, त्यावेळेस तिची डायरेक्शन काय करते, चेंज. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. थर्ड प्रॉपर्टी आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. ह्या 12th स्टँडर्डला प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला. नंतर आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट, ज्यावेळेस सनकडून येणारी लाईट, ज्यावेळेस सनकडून येणारी लाईट स्मॉल पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, ॲटमॉस्फिअरमध्ये जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, त्यावेळेस ती लाईट डिस्पर्स होते, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये स्प्रेड होते. वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये काय होती, स्प्रेड. त्यालाच म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्यालाच काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट. नंतर आहे इंटरफरन्स ऑफ लाईट. इंटरफरन्स ऑफ लाईट. आणि अजून एक प्रॉपर्टी ती डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनची प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादी लाईट आपण एखाद्या विंडोमधून पास करू, कशामधून पास करू, विंडोमधून, त्यावेळेस ती लाईट स्प्लिट कशी होती, अशा डायरेक्शनमध्ये स्प्लिट होती. कोणत्या डायरेक्शनमध्ये, अशा डायरेक्शनमध्ये किंवा डायव्हर्जिंग डायरेक्शनमध्ये होते. त्यालाच म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यालाच काय म्हणतात, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. विंडोचा शेप कसा असतो, हा चौकोनी शेप आहे समजा. ठीक आहे, सनलाईट इथून अशी आली तर इथून आतमध्ये पास होताना ती कशी होती, जरा स्प्रेडिंग डायरेक्शनमध्ये ती पास होती. ती कशी होती, स्प्रेडिंग डायरेक्शनमध्ये पास होती. याला म्हणतो डिफ्रॅक्शन. या टॉपिकमध्ये आपण दोन प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहे, एक आहे रिफ्लेक्शन आणि दुसरं आहे रिफ्रॅक्शन. या दोन प्रॉपर्टीजचा स्टडी आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. त्यातला पहिला पॉईंट बघतोय आपण, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनची माहिती घेण्याआधी, रिफ्लेक्शन काय आहे, प्रॉपर्टी ऑफ लाईट. रिफ्लेक्शन काय आहे, प्रॉपर्टी ऑफ लाईट. या प्रॉपर्टीमध्ये काय आहे, रे ऑफ लाईट ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर मीडियमवरती पास होईल तर ती बाउन्स बॅक होणार. ती काय होणार आहे, बाउन्स बॅक. बाउन्स बॅक म्हणजे काय, आहे त्या मीडियममध्ये परत येणार. आहे त्या मीडियममध्ये येणार, ती परत येणार. इथपर्यंत काय डाऊट नसेल. आता लाईटबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जर पाहिजे म्हणलं, लाईट, लाईट काय, टाइप ऑफ एनर्जी which enable us to see the object, which enable us to see object. दुसरा पॉइंट जर म्हणलं तर लाईट काय आहे, लाईट ही
मॅग्नेटिक रेडिएशन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. EM वेव्हचा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्समध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट लाईट, इन्फ्रारेड लाईट आणि विजिबल लाईट हे 3 प्रकार पडतात. अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड आणि विजिबल लाईट. त्या पक्षातल्या आहेत त्या EM रेडिएशन आहेत. ते काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. वेलोसिटी ऑफ लाईट हा महत्त्वाचा पॉईंट आहे. वेलोसिटी ऑफ लाईट, वेलोसिटी ऑफ लाईट म्हणजे काय? लाईट एका सोर्स पासून ट्रॅव्हल होते, एका सोर्स पासून काय होते? ट्रॅव्हल. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सन असेल, सनकडून लाईट ज्यावेळेस ट्रान्सफर होती, त्या ट्रान्सफर होत असताना ती काही डिस्टन्स ट्रॅव्हल करते आणि तो डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी काही टाइम घेते. त्यामुळे त्याच्यासाठी काय असणार? त्याला वेलोसिटी असणार आहे. आणि त्या वेलोसिटीची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. दुसऱ्या भाषेमध्ये किंवा दुसऱ्या युनिटमध्ये सांगितलं लक्षात ठेवायचं 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद. हे काय? स्पीड ऑफ द लाईट किंवा वेलोसिटी ऑफ लाईट. पेपरला विचारतात एक मार्कला, व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ लाईट? वेलोसिटी ऑफ लाईटची व्हॅल्यू काय आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद. नंतर रिफ्लेक्शन ही प्रॉपर्टी इन शॉर्ट पाहतोय आपण. रिफ्लेक्शन या प्रॉपर्टीमध्ये बघा, रिफ्लेक्शन ही प्रॉपर्टी रिफ्लेक्शन या प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळेस रे ऑफ लाईट, समजा ही एक रे ऑफ लाईट आहे, रे ऑफ लाईट एका प्लेन सरफेसवरती, एका प्लेन पॉलिश्ड सरफेसवरती इन्सिडेंट होईल. पॉलिश्ड सरफेस आहे समजा, याच्यावरती इन्सिडेंट होईल. त्यावेळेस ही रे ऑफ लाईट आहे त्या मीडियममध्ये काय होती? बाउन्स बॅक होती. काय होती? बाउन्स बॅक. आहे त्या मीडियममध्ये बाउन्स बॅक होते. त्यालाच म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यालाच काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हेन रे ऑफ लाईट passes through the when ray of light incident on a plain polished surface, it get bounced back in a same medium. It get bounced back in a same medium. का दुसरी डेफिनेशन काय आहे? The phenomenon of bouncing back of light. The phenomenon of bouncing back of a light in same medium. In same medium. त्यालाच काय म्हणतो आपण? रिफ्लेक्शन. आहे त्या मीडियम मध्ये परत जाते. फॉर एक्झाम्पल आपण मिरर मध्ये उभं राहिलो, आरशामध्ये उभं राहिलो, तर आरशामध्ये उभं राहिल्यावरती आपली जी इमेज आहे ती आपल्याला आपल्याच बाजूला दिसते ना, का पलीकडच्या बाजूला दिसते? सेम प्लेन मध्ये दिसते. कुठे दिसते? सेम प्लेन मध्ये. ह्याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्शन. द फिनॉमिनॉन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट इन सेम मीडियम कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. नंतर पॉईंट येतो लॉ ऑफ रिफ्लेक्शन. नंतर कोणता पॉईंट येतो? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे लॉज पाहत असताना बघा, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन फक्त इन शॉर्ट सांगतोय. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे लॉज पाहत असताना 2 मेन लॉ आहेत. किती लॉ आहेत? 2 मेन लॉ आहेत. ज्यावेळेस रिफ्लेक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस रे ऑफ लाईट एका प्लेन पॉलिश सरफेसवरती इन्सिडेंट होईल, ती सेम मीडियम मध्ये काय होईल? बाउन्स बॅक होईल. सेम मीडियम मध्ये काय होईल? बाउन्स बॅक. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये पहा, ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट इन्सिडेंट होती म्हणजे इथं, त्या पॉइंटला म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडन्स. त्या पॉइंटला काय म्हणतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट इन्सिडेंट होती त्या पॉइंटला काय म्हणतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ह्या पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ह्या पॉइंट ऑफ इन्सिडन्स वरून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या परपेंडिक्युलरला म्हणतो नॉर्मल. याला काय म्हणतो? नॉर्मल. याला काय म्हणतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि या लॉनुसार काय आहे? रे ऑफ लाईट काय होती? बाउन्स बॅक होती. रे ऑफ लाईट काय होती? बाउन्स बॅक होती. मग ही रे ऑफ लाईट ह्या पॉइंट वरती इन्सिडेंट झाली आणि ती काय झाली? रिफ्लेक्ट झाली. ती काय झाली? रिफ्लेक्ट. ही जी रे आहे ग्रीन वाली, त्या रेला काय म्हणतो आपण? इन्सिडेंट रे.
हा मधला कोण आहे नॉर्मल, जो पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. नंतर ही रे ऑफ लाईट इन्सिडेंट रे पॉइंट ऑफ इन्सिडेंट वरती इन्सिडेंट झाल्यानंतर जी रे रिफ्लेक्ट होती त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. त्याला काय म्हणतो रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. नंतर अजून एक पॉइंट येतो, नॉर्मल मधला आणि इन्सिडेंट रे मधला जो अँगल आहे त्याला म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याला काय म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल मधला आणि रिफ्लेक्टेड रे मधला जो अँगल आहे त्याला म्हणतो रिफ्लेक्टेड अँगल किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय सांगितलं बेसिक इन्फॉर्मेशन आहे. अजून लॉ सांगायचं. काय म्हणलं रिफ्लेक्शन म्हणजे काय, द फिनॉमिनन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. फिनॉमिनन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन प्लेन पॉलिश सरफेस. पॉलिश सरफेस वरती लाईट पडल्यानंतर लाईट रे काय होती सेम मीडियम मध्ये बाउन्स बॅक होते. इथपर्यंत काय होते का नाही. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये सांगत असताना हे जे ही जी डायग्राम, ह्या डायग्रामला आपण एक्सप्लेन केलं. जी रे ऑफ लाईट प्लेन पॉलिश सरफेस वरती इन्सिडेंट होती त्याला काय म्हणतो इन्सिडेंट रे. त्याला काय म्हणतो इन्सिडेंट रे. जी लाईट इन्सिडेंट होऊन परत बाहेर पडते तिला काय म्हणतो रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आय. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे मधला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आर. इथपर्यंत हे बेसिक होतं. पहिला लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो बघा. पहिला लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे इक्वल असतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतात इक्वल असतात. इन्सिडेंट अँगल अँड रिफ्लेक्शन अँगलची व्हॅल्यू सेम असते. इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगलची व्हॅल्यू काय असते सेम असते. दुसरा लॉ काय सांगतो, दुसरा लॉ सांगतो ही जी इन्सिडेंट रे हा जो नॉर्मल आहे आणि ही जी रिफ्लेक्टेड रे हे तिघही एकाच प्लेन मध्ये, तिघही काय आहेत एकाच प्लेन मध्ये. आता प्लेन म्हणजे काय समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा बोर्ड, हा बोर्ड जर बघितलं, हा जो व्हर्टिकल ऍक्सिस दिसतो तुम्हाला हा कोणता आहे वाय ऍक्सिस आणि हा कोणता आहे एक्स ऍक्सिस. म्हणजेच हा बोर्ड एक्स वाय प्लेन मध्ये, कोणत्या प्लेन मध्ये एक्स वाय प्लेन मध्ये. तुम्ही जे नोटबुक मध्ये लिहिताय ते कसं आहे, सगळं कसं आहे एकाच प्लेन मध्ये, ते सगळंच कसं आहे एकाच प्लेन मध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी ही जी वही ह्या वहीवरती मी लिहितोय, इथं लाईट शब्द लिहिलाय, हे काय ह्या पेपरच्या प्लेन मध्ये लिहिलंय. कुठे लिहिलंय पेपरच्या प्लेन मध्ये. पण समजा मी इथं एक शब्द लिहिला आणि इथं एक शब्द लिहिलाय, ते एका प्लेन मध्ये होईल का, एका प्लेन मध्ये होणार नाही, ते एका प्लेन मध्ये होणार नाही. मग इथं सांगायचंय काय या लॉ मध्ये, हा लॉ काय सांगतो बघा, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे तिघं काय आहे सेम प्लेन मध्ये, सेम प्लेन. हे झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे काय झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शनचा स्टडी करण्यासाठी आपण मिररचा यूज करतो. कशाचा यूज करतो मिररचा. रिफ्लेक्शनचा स्टडी करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो मिररचा यूज करतो. याच्यामध्ये बघा रिफ्लेक्शनचा स्टडी करण्यासाठी आपण मिररचा यूज करतो. याच्यामध्ये 3 टाइप्स पडतात मिररचे. मिररचा यूज करतो रिफ्लेक्शनचा स्टडी करत असताना. एक आहे प्लेन मिरर. प्लेन मिरर असा मिरर ज्याचा पॉलिश्ड सरफेस प्लेन असतो किंवा लिनियर असतो. कसा असतो लिनियर. दुसरा आहे स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर म्हणजे काय, असा मिरर ज्याचा पॉलिश सरफेस स्पेरिकल असेल. कसा असेल स्पेरिकल. किंवा स्पियरचा पार्ट इतका असेल. स्पियरचा काय असेल पार्ट इतका. फॉर एक्झाम्पल समजा हा एक स्पियर आहे, ह्या स्पियरचा पार्ट म्हणून जर एखादा पॉलिश सरफेस असेल, मग तो पॉलिश सरफेस बाहेरचा असू द्या किंवा आतमधला असू द्या, तो कोणता करेल स्पेरिकल मिरर मध्ये. ह्या स्पेरिकल मिररचे 2 टाइप्स पडतात. एक आहे कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर.